मित्रांनो, रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागल्यानंतर ग्रेस कधी भेटतो या संदर्भात हा महत्त्वाचा मी अपडेट देतोय. बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक कमेंट पण दिसत असेल. या विद्यार्थ्याला सेकंड इयर 2024 पॅटर्न मध्ये त्याचा ईसी रिव्हॅल्युएशन मध्ये 23 मार्क आले आणि M3 पण बॅक येतं. त्याचं म्हणणं आहे, सर मला ग्रेस मिळेल का? आता लक्षात घ्या, ग्रेस कधी भेटतो? साधारणतः 24 पॅटर्न मध्ये 7 मार्कापर्यंत ग्रेस भेटतो. 1 किंवा 2 विषयांना भेटू शकतो, पण तो आपला फायनल रिझल्ट येतो तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला ग्रेस भेटलाय की नाही. बरोबर. आता याच्या बाबतीत कसं झालंय की 23 मार्क याला आले, 28 ला पासिंग आहे आणि M3 पण बॅक आहे. सो 28 आणि 5 ऑब्विसली 5 मार्क तिथे जातात 28 ला आणि M3 पण बॅक आहे. M3 पण तिथे अजून आकडा वाढेल. सो 7 पेक्षा जास्त मार्क भरताय. सो या केसमध्ये मला नाही वाटत की दोन्ही विषयांना भेटेल. एखाद्या विषयाला भेटू शकतो, पण ग्रेस भेटतो की नाही याला आपण असं काही अप्लाय करू शकत नाही. जसं रिव्हॅल्युएशनला अप्लाय करतो, रिचेकिंगला, एक्झाम फॉर्मला अप्लाय करतो, ग्रेसला अप्लाय नाही करतायत. ते तुमच्या ॲव्हरेज जो परफॉर्मन्स असतो ओव्हरऑल रिझल्टचा त्याच्यावर डिपेंडंट असतं. ऑटोमॅटिक युनिव्हर्सिटीमध्ये तो कॅल्क्युलेटर किंवा जो फॉर्म्युला आहे तो ठरवतो की ऑब्विसली या आपल्या पूर्ण याच्यात हा बसतोय का, ॲव्हरेज मार्क याचे बसतंय का. मग ऑटोमॅटिक आपल्या रिझल्टवर तो ग्रेस भेटत असेल तो भेटून येतो. एकाच सेमला कधी कधी 2 विषयांना भेटतो, कधी कधी वर्षभरातून एका वेळी 2 विषयांना एका वेळी भेटतो आणि वर्षभरातून मॅक्स टू मॅक्स 3 विषयांपर्यंत भेटू शकतो. येस, या पद्धतीने त्यात मार्कांची 7 मार्कामध्ये थोडीफार डिवायडेशन केली जाते, पण असं कन्फर्म नाही की भेटेलच असं. रिझल्ट आला व रिझल्टवरच आपल्याला कळतं की ग्रेस भेटला की नाही. त्यामुळे ग्रेसच्या भरोशावर न राहता तुम्ही असं समजून घ्यायचं की तो विषय बॅकलॉग आहे रिव्हॅल्युएशन नंतर पण, आणि आपल्याला आता री एक्झाम देणं आहे. ओके, आणि पुन्हा एक्झाम देताना पुन्हा बॅकलॉग नाही राहू म्हणून स्वतः आता तुम्ही इतक्या वेळा अभ्यास केलाय, कुठेतरी तुमची चूक होते. आता परफेक्ट स्टडी आहे तो पर्पल आर्ट ॲपवर, एक्झाम ओरिएंटेड आहे. सो पर्पल आर्ट ॲपच्या स्टडी मटेरियल वरनच अभ्यास करा, म्हणजे पुन्हा बॅकलॉग लागणार नाही. ग्रेसच्या मागे पळायची गरज नाही पडणार. ॲप डाउनलोड करा, कामाला लागा.